श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू माझ्यापर्यंत या व्हिडिओमार्फत आला आहेस. याचाच अर्थ तुझा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळेच तू इथेपर्यंत आला आहेस. मी तुला निराश नाही करणार. तू काळजी करू नकोस. आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघ. त्यापूर्वी या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे रे, तुला त्रास होत आहे, एकटेपणा वाटत आहे, भीती वाटत आहे. पण तू घाबरू नकोस. आमची साथी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे घाबरू नकोस. कशाची काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. माझ्या हसण्याचा प्रत्यय तुला वेळोवेळी जाणवेल. कोणत्या ना कोणत्या प्रसंगातून तुला ते कळेलच. स्वामी म्हणतात, बाळा, अरे मी तुझी आई आहे. मला तुझे सर्व दुःख हे माहीत आहे. घाबरू नकोस. तुझी लवकरच या दुःखातून सुटका होणार आहे. तू लवकरच यातून बाहेर पडणार आहेस. तोपर्यंत धीर सोडू नकोस. घाबरू नकोस. तुझी वेळ येईपर्यंत तू शांत राहा. एक दिवस हा तुझा नक्कीच येणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला सर्व काही संपले आहे, आता काहीही शिल्लक नाही असे वाटू लागते, त्यावेळी डोळे बंद करून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे. त्याने तुम्हाला शक्ती मिळेल. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन अनेक मार्ग हे दिसू लागतील. त्यामुळे घाबरून जाऊ नका. त्यावेळेला सकारात्मकतेने सामोरे जा. स्वामी म्हणतात, ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत, बहुतेक वेळी तेच लोक काहीतरी वेगळं असं करून जातात. स्वामी म्हणतात, स्वतःचा रस्ता हा स्वतः निवडा. इतरांवरती अवलंबून राहू नकात. तुम्हाला जे काही करायचे आहे याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. दुसऱ्यांना विचारायला जाऊ नकात. स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नकात. भले हे निर्णय चुकू द्यात. निर्णय बरोबर आला तर जिंकचाल, आणि जर का निर्णय चुकलाच तरी नवीन काहीतरी शिकचाल. त्यामुळे आपला निर्णय हा बरोबर आहे की चुकीचा हे नंतर ठरेल. पण त्याची पर्वा, चिंता निर्णय घेताना करू नकात. तुमचा निर्णय घेताना शांतपणे सर्व बाजूंचा विचार करून घ्या. आणि एकदा निर्णय घेतल्यावर परत त्याच्यावर विचार करत बसू नका. एकदा निर्णय घेतला की विषय संपला. स्वामी म्हणतात, संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या वाटेचा संघर्ष हा करावाच लागतो. ते म्हणतात ना, आधी कष्टाचे चटके मग मिळती भाकर. अगदी तसेच असते. प्रत्येकाला त्याच्या वाटेचे कष्ट हे करावेच लागतात. तो कितीही श्रीमंत असू द्यात, कितीही मोठा व्यक्ती असू देत, त्याला त्याच्या वाटेचा संघर्ष हा करावाच लागतो. हे नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात. त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी